आपल्यासोबत धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या वैभवी देशमुख आहे। दीदी, काय तुझी भावना आहे? भावना हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। काय वाटतंय, एकूण आज 2 आरोपी अटक झालेले आहेत आणि अजूनही एक आरोपी जो आहे तो अटक व्हायचा आहे, त्याला पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। कुठंतरी दिरंगाई होते असं वाटतंय या सगळ्या ह्याच्यामध्ये? दिरंगाई तर होतीच, कारण की म्हणजे आरोपीच आणखीन सर्व जर ताब्यात नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार हा एक प्रश्न आहे। तर पहिल्यांदा पोलीस असतील, त्यानंतर मग CID असतील आणि आता SITची चौकशी होते आणि यामध्ये तिन्ही यंत्रणांकडून अजूनही अद्याप आरोपी अटक होत नाहीत सगळे, त्याचाच हा आक्रोश जो आहे तो पाहायला मिळतोय। आक्रोश तर आता सर्वांचाच आहे, कारण की जर आरोपी म्हणजे आता तुम्ही तर तुमच्या प्रकारे काम करतच असतील, पोलीस प्रशासन, CID किंवा हे सर्वजण, पण आमची एकच मागणी आहे की जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडले पाहिजेत, कारण की जो न्यायाची प्रक्रिया आहे ती पुन्हा लवकरात लवकर होऊन आम्हाला न्याय मिळेल। आपण जर बघितलं तर आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि फाशीची शिक्षा आपण द्या किंवा सर्वजण म्हणतात की द्या म्हणून, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे चाललं पाहिजे प्रकरण, मात्र अजून आरोपींनाच अटक नाही, तर केव्हा हे सगळं होईल असं वाटतं? हा, तसंच वाटतंय। आणि जसं आज 2 आरोपी पकडले तसं जो एक आहे तो पण लवकरात लवकर पकडेल आणि यांना जे आरोपी आहेत त्यांना कोणी मदत केली त्यांना पण आरोपी करा आणि त्यांना पण या गुन्ह्यामध्ये सहभागी करून त्यांना पण कठोरात कठोर शिक्षा द्या। कुठेतरी राजकारण यामध्ये होते असं वाटतंय का? याबाबत तर मी बोलत नाही, पण मी एकच सांगते, आपण सर्व एक आहोत आणि हा जो न्यायाचा लढा आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि माझ्या वडिलांना तसंच आपल्या सर्वांना न्याय मिळवून द्यायचा आहे। तर धनंजय देशमुख आहेत आपल्या सोबत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। काय वाटते एकूण धनंजय देशमुख आपल्याला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये? आरोपी जे आज पकडले 2 जे जेरबंद केले, लवकरच तिसरा आरोपी पकडण्यात येईल आणि पुढील कारवाई होईल असा विश्वास आहे। इतके दिवस का लागत आहेत आरोपींना पकडण्यासाठी असं वाटतं? ते त्यांच्या यंत्रणेला काय अडचणी आल्यात किंवा हे कसे शोधले नाहीत हे त्याचं स्पष्टीकरण ते देतील। पहिल्यांदा पोलीस तपास झाला, त्यानंतर SIT आपलं CID तपास झाला, त्यानंतर आता SIT स्थापन झाली आणि आज 2 आरोपी अटक झालेत। इतका वेळ 3 यंत्रणा लागल्यानंतरही असं वाटतंय व्हायला पाहिजे। आम्ही तर पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की आरोपी लवकरात लवकर अटक करा, पण यंत्रणेला काय अडचणी आल्या, हे आरोपी आहेत हे किती सराईत आहेत, हे कुठं लपून बसले, हे कसे शोधले नाहीत, हे लवकरच समोर येईल आपल्याला। कुठेतरी यामध्ये राजकीय दबाव आहे असं वाटतं तपासामध्ये? राजकीय दबाव म्हणजे कुठं दिसत नाही, पण होऊ देणार नाहीत आम्ही जरी असला तरी। आम्ही निपक्षपातीपणे ही आम्हाला न्याय कसा घेता येईल, तपास कसा होईल यासाठी आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे आम्ही त्याच्या पूर्ण खबरदारी घेऊ त्याची। का बीडमध्ये मोर्चा झाला, आज परभणीत होतोय, उद्याच्याला पुण्यामध्येही मोर्चा होतोय, राज्यभरामध्ये आक्रोश आहे असं वाटतं या सगळ्या घटनेवरून? हा, ह्या भावना आहेत आणि भावना तुटल्यात कुठेतरी, म्हणूनच हा आक्रोश आहे। मग आता सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा सर्वच जण हा विषय लावून धरतायत, तरी सुद्धा यामध्ये पोलीस यंत्रणा असतील किंवा सरकार असतील कुठंतरी थोडंसं कमी पडतंय असं वाटतंय? हे सगळे प्रयत्न करतायत, पण समोरची जी प्रवृत्ती आहे, विकृती आहे, तीच एवढी भयान आहे, त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय, मग ते प्रशासन असो, जनता असो वा अजून कोणी असो, म्हणून हा त्रास होतोय। म्हणजे हे वेळ लागण्याचं कारण नेमकं काय वाटतं? हे भयान ह्याच्या मध्ये सत्यता आहे, वास्तविक खूप भयानक परिस्थिती आहे आणि त्याचा पूर्ण ताळेबंद केल्याशिवाय म्हणजे कुणीच समाधानी सुखी होणार नाही। आता आज 2 आरोपी अटक झालेले आहेत, याआधी पण यामध्ये अनेक जण अटक झालेले आहेत, 1 जण राहिलेला आहे। या पुढचं काय वाटतं एकूण तुम्हाला की कशा प्रकारे पूर्ण कारवाई व्हायला पाहिजे? आरोपीला जेरबंद झाले की पुढील कारवाई न्यायालयीन असेल आणि त्याच्यामध्ये आरोपीला फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकूण बघायला गेलं तर कुठेतरी दिरंगाई होते हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचबरोबर फाशी जी आहे ती फाशी शिक्षा ह्या सर्व आरोपींना, जे दोषी आहेत त्यांना व्हायला हवी असं धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।